एक अधिकारी आणि 4 कर्मचारी ते पाठीमागचं जे भाग दिसत आहे त्या भागामध्ये सर्च ऑपरेशन राबवत आहेत. तसेच आमचे नवीन मुलं जे आहेत RCBचे त्यांना घेऊन आम्ही ह्याच्यामध्ये ते सुद्धा पथक एक आतमध्ये गेलेलं आहे, त्यांचा सुद्धा शोध घेण्यात येत आहे. तसेच जे वरच्या भागामधली जी गावं आहेत त्या गावामध्ये स्थानिक पोलीस पाटील असतील आणि स्थानिक लोक असतील त्यांना या आरोपीचे फोटोग्राफ ते पाठवलेले आहेत आणि त्यांच्यासुद्धा त्यांच्या माध्यमातून आम्ही माहिती घेत आहोत, शोध घेत आहोत. आरोपीच्या ज्या 2 मोटरसायकल होत्या त्यांनी दोन्ही घरी ठेवल्या, त्या याचा अर्थ तो कुठलंही वाहन घेऊन गेलेला दिसत नाही. त्याच्याजवळ मोबाईल आहे का? मोबाईल सुद्धा नाही त्याच्याकडं. त्याचा मोबाईल ते घरातच फुटलेला आहे. तो त्याचं लोकेशन आम्ही चेक केलं की घरीच आहे तो मोबाईल. आरोपीसोबत त्याची आई देखील गेली असं समजतंय, काय शिकते? आरोपीसोबत त्याची आई सुद्धा आहे आणि तो मूळचा आंबेगाव हद्दीतील आहे आणि ते त्याच्या मामाकडे इथं राहत होता आणि त्यामुळे ते एखाद्या वेळेस पुन्हा तो आंबेगाव हद्दीत सुद्धा जाण्याची शक्यता आहे किंवा इथं जे काही लपण्याच्या जागा असतील डोंगरामध्ये त्या डोंगरामध्ये सुद्धा लपण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या दृष्टीने सुद्धा आम्ही इतर टेक्निकल गोष्टी आहेत त्या माध्यमातून वगैरे पाचारण केलंय का? हा, त्या दृष्टीने सुद्धा आम्ही सर्व गोष्टी जे आहेत आम्ही तांत्रिक बाबीने जे आम्ही तपास करणार आहे ते सुद्धा आम्ही आता सगळं सांगू शकत नाही आपल्या माध्यमातून, परंतु सर्व ज्या तांत्रिक ज्या गोष्टी आहेत त्या सर्व माध्यमांचा आम्ही वापर करून त्या आरोपीचा शोध घेत आहोत.